हाय फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी प्रणिताच आज तुमच्या समोर एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. रेसिपीचं नाव आहे चिवळची भाजी. चिवळची भाजी तुम्ही बघितली असेल मित्रांनो. ही भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी आणि हिला बारीक बारीक कट करून घेतलेली आहे. आणि भाजीसाठी लागणारे साहित्य म्हणजे कांदा, बारीक मिरची, हिरवी मिरची आहे आणि हा कढीपत्ता आहे आणि हा लसणाचा पेस्ट आहे आणि हा टोमॅटो आहे. तर इथे आपण कळणा लावणार आहे याला. सगळेजण या भाजीला बेसन लावतात, चणा डाळचं, पण आपण तुरीच्या डाळीचा हा कणोर म्हणजे कळणा लावणार आहे याला. ही भाजी खायला अप्रतिम लागते मित्रांनो. तर या भाजीसाठी आता आपण तेल टाकणार आहे कढईत. तुम्ही ही भाजी खाल्ली आहे का मित्रांनो कधी? म्हणजे कळणा लावलेली, बेसन लावलेली नाही. बेसन लावलेली तर सगळेच जण करतात, पण कळणा लावलेली भाजी ही अप्रतिम लागते आणि खायला पण खूप छान लागते. त्यामुळे ही भाजी खूप छान लागते खायला. आता आपण मोहरी टाकलेली आहे, त्याला थोडं जिरं, आता टाकणार आहे मिरची आणि कढीपत्ता. कढीपत्त्याने छान लागते भाजीला. आता मिरची झालेली आहे, आता टाकणार आहे कांदा. टोमॅटो टाकून कांदे आहे. आता तुम्ही यामध्ये टाकायचं हळद पावडर थोडी, अर्धा चमचा मिरची टाकली त्यानुसार यामध्ये थोडं तिखट घालायचं. तसं लाल मिरची पावडर बस. आता यामध्ये आपल्याला चिवळची भाजी टाकायची. भाजी आधी स्वच्छ धुवून घेतली मित्रांनो. भाजी स्वच्छ धुवून असल्यामुळे ही आधी भाजी टाकली. भाजी झाकून ठेवून थोडी शिजू द्यायची. 2 ते 3 मिनटं. स्पीड कमी करायचं. भाजी परतवत राहते. भाजीची चव एवढी छान लागते की खूपच छान. यामध्ये आता कळणा टाकायचा. कळणा आधी मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. भाजी उकळी करायची.